दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। नमस्कार, मी सुयोग जैन, फाउंडर अँड CEO मास्टरलाइन ग्रुप। बिझनेस सुरू करताना ज्या सगळ्यात मोठ्या अडचणी किंवा सगळ्यात मोठे थ्रेट्स, भीती, ह्या दोन गोष्टी अशा असतात की आपल्याला बिझनेसला पुढे घेऊन जाण्यासाठी ते थांबवत असतात। त्यातला पहिला पार्ट आहे विकनेसेस। कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला थांबवत आहेत। आपण शॉर्ट ॲनालिसिस पाहत होतो। शॉर्ट ॲनालिसिसमध्ये आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेंथ बघितली, या व्हिडिओमध्ये विकनेस बघणार आहोत, नंतर अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स, अशा पण चारही यांना आपण शॉर्टमध्ये डिवाइड करणार आहोत। तर आता विकनेस पाहताना जेव्हा रोहित शर्माने बिझनेसचा प्लॅन त्यांनी सुरू केला, बिझनेस कामचं वर्किंग सुरू केलं, तर त्याच्या डोळ्यासमोर बऱ्याच अडचणी, बरेच विषय, प्रॉब्लेम आले। मग त्यात सगळ्यात पहिला त्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याला लक्षात आला की मला कॅपिटलची आवश्यकता किती आहे, मला किती पैसे लागतील हा बिझनेस चालू करण्यासाठी। मित्रांनो, तुम्हाला हा विषय साहजिकच असेल, तुमच्या डोक्यात येत असेल की मला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर मला किती कॅपिटल लागेल। मग कॅपिटल लागेल तर त्या कॅपिटलची नीड कुठं कुठं आहे आपल्याला हे बघावं लागेल त्या ठिकाणी। रोहितच्या केसमध्ये त्याला त्या ठिकाणी जेव्हा त्याला सुरू करायचं होतं तर त्याला इनिशियली जी त्याला टीम घ्यावी लागणार आहे, त्या टेक टीमची सॅलरी किती असेल, मार्केटिंगची टीमची सॅलरी किती असेल, ॲप डेव्हलपमेंट करण्यासाठी जे लोक त्या ठिकाणी ते हायर करतील त्याची कॉस्ट किती असेल, याचं त्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं। तसं आपण आपल्या बिझनेसमध्ये आपण एखादं दुकान चालू करायचं आहे, त्या दुकानामध्ये मला माल किती लागेल, फर्निचर किती लागेल, त्याच्या मार्केटिंगवर किती खर्च करावा लागेल, त्याच्या ब्रँडिंगवर किती खर्च करावा लागेल, ही इनिशियल कॅपिटल, याची नीड, याची गरज त्या ठिकाणी असते। मग दुसरा प्रश्न साहजिक आपल्या डोळ्यासमोर होतं की हे पैसे उभे कुठून करायचे। पैसे जेव्हा उभे करायचा प्रश्न येतो त्या ठिकाणी, तेव्हा बऱ्याच विषय आपल्यासमोर त्या ठिकाणी की मी कुठून पैसे उभे करू शकतो। पहिला विषय बूटस्ट्रॅप, म्हणजे मी माझे स्वतःचे पैसे त्या ठिकाणी टाकायचे आणि स्वतःचे पैसे टाकून त्या ठिकाणी बिझनेस सुरू करायचा। सेकंड पार्ट आहे फॅमिली अँड फ्रेंड्स कडून त्या ठिकाणी पैसे घ्यायचे आणि तो बिझनेस रन करायचा। तिसरा पार्ट आहे मी गव्हर्नमेंट कडनं किंवा बँकेकडनं लोन घेऊ शकतो का, तो एक तिसरा पार्ट आहे। चौथा पार्ट आहे त्या ठिकाणी की मला माझा असा एखादा बिझनेस आहे की ज्या बिझनेसमध्ये मला ग्रँट मिळू शकते, गव्हर्नमेंटची काही स्कॉलरशिप असेल, काही ग्रँट असेल, त्या ग्रँटला घेऊन मी त्या ठिकाणी माझा बिझनेसमध्ये पैसे इन्व्हॉल्व करू शकतो, किंवा मी व्हेंचर कॅपिटलिस्टकडे जाऊ शकतो, एंजल इन्व्हेस्टरकडे जाऊ शकतो। असे बरेच मार्ग आहेत ज्या मार्गाने मी पैसे उभे करू शकतो। तुम्हाला जर या ठिकाणी वाटतं की मला पैसे उभे करायचे आहेत आणि ते मी कशा वेने उभे केले पाहिजे, तर तुम्ही मला कमेंट करा। मी कमेंटमध्ये जर तुमच्याकडनं विषय आला की पैसे उभे करणं हा तुमच्याकडे जर महत्त्वाचा प्रश्न असेल, त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो आणि त्यावर आपण डिस्कशन करू शकतो त्या ठिकाणी। नॅचरली त्यानं पुढचा प्रश्न येतो की ठीक आहे, आपण पैसे किती लागणार आहेत, ते कुठून उभं करायचे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे लिगल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे। लिगल स्ट्रक्चर म्हणजे मी जी एंटिटी उभी करतो आहे, जी कंपनी किंवा जे काही फर्म उभी करतोय, ती फर्म कशा पद्धतीने उभी केली, म्हणजे ती प्रॉपर्टीशिपमध्ये असली पाहिजे, वन मॅन कंपनी असली पाहिजे, त्या ठिकाणी ती पार्टनरशिप असली पाहिजे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असली पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड असली पाहिजे का NGO असली पाहिजे। आता हे प्रत्येकाची वेगवेगळी रिक्वायरमेंट आहे। प्रॉपर्टरशिप कोणाला सुटेबल आहे, पार्टनरशिप कोणाला सुटेबल आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कोणाला सुटेबल आहे, हे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल विषयच आहेत। हे जेव्हा आपण आपल्या वर्किंग किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपण आणतो, तर आपल्याला पण जेव्हा वर्किंग करायचं आहे ते आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे। याच्यावर पण जर आपल्याला वाटतं की आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला पाहिजे, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा। आपण याच्यावरसुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो की कोणती एंटिटी आपण चूज केली पाहिजे, ती कशी चूज केली पाहिजे। मग आपण जेव्हा लिगल स्ट्रक्चरचा विषय केला, तर रोहित शर्माने डिसाईड केलं की त्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत जायचं आहे आणि रोहित शर्माने विचार केला की मी माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीकडनं मी पैसे जमा करेल आणि मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी वर्किंग सुरू करेल। त्याच्यानंतर जेव्हा पुढचा डोक्यात येणारा साहजिक प्रश्न की आता हे झाले, पैसे झाले, उपलब्ध झाले, मी त्या ठिकाणी एंटिटी ओपन केली, पण ह्या एंटिटी मेंटेन करण्यासाठी मला फायनान्शियल्स, त्याचे अकाउंटिंग, ह्या सगळ्या विषयांना पण त्या ठिकाणी मॅनेज करावं लागेल। आपण कोणताही बिझनेस सुरू करतो, त्या बिझनेस सुरू करताना आपल्याला फायनान्शियल्स आणि अकाउंटिंग याच्यावरती खूप लक्ष द्यायची गरज असते, कारण की 90% बिझनेस फेल बिकॉज ऑफ बॅड कॅश फ्लो मॅनेजमेंट। मी पुन्हा वापस रिपीट करतो, 90% बिझनेस फेल होतात बिकॉज त्यांचं जे कॅश फ्लो मॅनेजमेंट असतं हे चुकीच्या पद्धतीने केलं जातं, त्यामुळे त्यांचे 90% बिझनेस पहिल्या 3 वर्षात फेल होतात। सो फर्स्ट थिंग, तुमचं कॅश फ्लो मॅनेजमेंट प्रॉपर असलं पाहिजे। अकाउंटन्सी जी आहे ती तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी लेजर मेंटेन करणे, प्रॉपर त्या ठिकाणी फायनान्शियलचे रेकॉर्ड्स मेंटेन करणे हे खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यानंतर मंथली, क्वार्टरली, इयरली जे फायनान्शियल रिपोर्ट असतात ते काढणं, त्याच्यावरती काम करणं, हे सगळं मेंटेन करण्यासाठी एखाद्या अकाउंटंटला, पार्ट टाइम अकाउंटंटला किंवा फुल टाइम अकाउंटंटला जसं तुम्ही त्या ठिकाणी अफोर्ड करू शकता त्या पद्धतीने, प्लस तुम्ही चांगल्या सॉफ्टवेअरची मदत घेऊ शकता। टॅली एक चांगलं सॉफ्टवेअर आहे त्या ठिकाणी जे तुम्ही मदत घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने तुमचं फायनान्शियल आणि अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी मॅनेज करू शकतात। सो रोहितने सुद्धा डिसाईड केलं की मी त्या ठिकाणी एक पार्ट टाइम अकाउंटंट ठेवणार आणि मी माझं सगळं अकाउंटिंग जे आहे ते मी टॅलीमध्ये त्या ठिकाणी मेंटेन करायला सुरुवात करणार। सोबत त्याने त्याच्या एक CAचीही मदत घेतली की त्या CAकडनं जाऊन त्याने पूर्ण स्ट्रक्चरिंग करून घेतलं की मला हे वर्किंग कसं करायचं आहे हे त्याने पूर्ण समजून घेतलं, शिकून घेतलं, अँड देन ही स्टार्ट हिज वर्किंग।
रोहित शर्माने जेव्हा हा सगळा फ्लो पूर्ण बघितला, पूर्ण अकाउंटन्सी जेव्हा तिने पूर्ण मॅनेज केली, सोबत त्याला पुढचा जो प्रश्न ज्या डोक्यात आला की मला टॅक्स ऑब्लिगेशन्स कोणते असतील, म्हणजे मला काय गव्हर्नमेंटचे कोणते डिपार्टमेंट सोबत मला त्या ठिकाणी काम करावं लागेल. त्या फर्स्ट थिंग त्याला जीएसटी रजिस्ट्रेशन कंपल्सरी होतं. सेकंड त्याला इन्कम टॅक्सचं जे काही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी त्याला महत्त्वाचं त्या ठिकाणी होतं. तिसरं त्याला महत्त्वाची गोष्ट होती की जे प्रोफेशनल टॅक्स आहेत रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. सोबत जे लोकल बॉडीज आहेत त्यांचे जे टॅक्सेस असेल त्या ठिकाणी त्यांना त्याच्याशी वर्किंग करणं गरजेचं. तो रोहितने याचं रजिस्ट्रेशन आपल्या अकाउंटचे जे सीए होते त्यांना त्या सीएना सांगून या पद्धतीचे सगळे त्याचे रजिस्ट्रेशन त्यांनी करून घेतले. आपल्यालाही बिझनेसमध्ये जेव्हा आपण वर्क करतो तर आपल्यालाही हे चूज करावं लागतं किंवा आपल्याला हे बघावं लागतं की आपल्याला कोणकोणत्या डिपार्टमेंट, गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या डिपार्टमेंटसोबत आपल्याला काम करायचं आहे, आपलं रजिस्ट्रेशन कुठं असलं पाहिजे. जर आपण स्मॉल कंपनी आहोत तर आपल्याला MSMEमध्ये सुद्धा आपलं रजिस्टर केलं गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं रोहितने सुद्धा त्या ठिकाणी, रोहित शर्माने त्या ठिकाणी बघितलं आणि त्यानुसार त्याने ते रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलं. नेक्स्ट, जेव्हा बिझनेस करतो त्या रिस्क बऱ्याच गोष्टीच्या असतात की सपोज आपण जी जागा किंवा जे काही आपण फर्निचर केलं आहे किंवा जे आपलं माल आपला आहे त्या मालाचं पण रिस्क त्या ठिकाणी असतं. मग त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स करणं गरजेचं असतं. मग इन्शुरन्स कोणते लागतात? जनरल इन्शुरन्स त्या ठिकाणी गरजेचं आहे की ओव्हरऑल माझ्या प्रॉपर्टीला काही अडचण आली तर मला एक जनरल इन्शुरन्स त्या ठिकाणी असलं पाहिजे. सेकंड थिंग, रोहित शर्माच्या केसमध्ये तो एक सॉफ्टवेअर बनवत होता, त्यामुळे सॉफ्टवेअरच्या केसमध्ये काही जर त्याच्यावरती कोणी केस केली, केसच्या ऑब्लिगेशनमध्ये जर त्या कंपनीवरती काही लायबिलिटी आली त्याचं सुद्धा त्याला इन्शुरन्स त्यांनी करून घेतलं. त्याच्यानंतर आपण जे काही फर्निचर्स, जे काही आपले इक्विपमेंट्स आहेत किंवा त्या ठिकाणी आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा त्यांनी इन्शुरन्स त्या ठिकाणी करून घेतलं. सो आपण आपल्या बिझनेसमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा पण आपल्याला आपल्या बिझनेसच्या प्रत्येक आस्पेक्ट लक्षात घेऊन इन्शुरन्स करणं खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला असतं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे बिझनेसचा, जो सगळ्यात मोठा आणखी एक प्रॉब्लेम होऊ शकतो, सगळ्यात मोठी विकनेस होऊ शकते, ती असते इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे माझ्याकडं असलेला माल, म्हणजे मी जो उत्पादन करतोय, मॅन्युफॅक्चरिंग करतोय किंवा माझ्याकडं मी एक दुकान घेतलं आहे, मी त्या ठिकाणी एखादं किराणा दुकान चालू करतोय, तर ह्या सगळ्यामध्ये मी माझ्याकडे असलेला माल, इन्व्हेंटरी, याला मॅनेज करणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. जर मी इन्व्हेंटरी प्रॉपरली मॅनेज केली तर माझं काम त्या ठिकाणी सोपं जाऊ शकतं. माझा पैसा, मला कॅपिटल कमी लागेल आणि जेणेकरून माझा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे मी जे पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यात जे रिटर्न्स आहेत त्या ठिकाणी वाढतील. इन्व्हेंटरी वाढली तर माझे रिटर्न्स त्या ठिकाणी कमी होतील. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न जो रोहित शर्माला पडला आणि त्यांनी ज्या त्या वर्किंगमध्ये बघितलं तर त्याला एक लक्षात आलं की आपल्याला काही परमिट्स, काही लायसन्स त्या ठिकाणी घ्यावं लागतील. आता कोणते परमिट आणि कोणते लायसन्स घ्यायची गरज आहे? जसं मी पहिले म्हटलं, तुम्हाला GST सर्टिफिकेट आपल्याला घेणं गरजेचं असतं. इन्कम टॅक्समध्ये आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. लोकल बॉडीचे जे काही नॉर्म्स असतात त्यांना आपल्याला त्यांचे सर्टिफिकेट, त्यांचे लायसन्स घेणं गरजेचं असतात. आपण जे सॉफ्टवेअर यूज करतो त्याचं लीगल लायसन्स आपल्याला घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर बऱ्याच परमिट्स, सपोज तुम्ही आता वर्किंग करताना तुम्हाला लक्षात आलं की मला ट्रेडमार्कची गरज आहे, माझ्या बिझनेससाठी ट्रेडमार्कची आवश्यकता आहे, तर ट्रेडमार्कचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ह्या वेगवेगळे त्या ठिकाणी लायसन्सेस, परमिट्स त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात, ते आपल्याला घेतले पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपण बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा एक खूप मोठा विकनेस किंवा खूप मोठा एक मनामध्ये एक भीती असते. ती भीती असते की जर मी हा बिझनेस करताना फेल झालो तर काय होईल? सो कहते हैं दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो की जर मी फेल होऊन गेलो तर लोक काय म्हणतील. सो याच्यासाठी काही स्ट्रक्चर आहेत ते आपण पाळले पाहिजे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की लोगों का काम है कहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों को कहीं बीत न जाए रहना. म्हणजे लोकांचं कामच आहे आपल्या कोणत्याही विषयावरती बोलत राहणं, हे लोकांचं काम आहे आणि त्यात ऐकायचं किती आणि आपलं वर्किंग किती करायचं हे आपण ठरवायचं आहे. संत तुकाराम म्हणतात, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मला वाटतं हे खूप महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी आहे की सगळ्यांचं ऐकायचं, पण आपल्याला जे आपण आयुष्यात ध्येय निश्चित केलं आहे, जे आपल्याला करायचं आहे, जो बिझनेस आपण ठरवला आहे त्याच्यामध्ये लोकांचं किती ऐकायचं आणि ते किती आपल्या याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट आपल्या विषयावरती पाडून घ्यायचं हे खूप महत्त्वाचं असतं. सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल की आपल्या आसपासचं जे इन्व्हायरमेंट आहे ते इन्व्हायरमेंट असं बनलेलं नाही आहे की त्या ठिकाणी लोक आपल्याला बिझनेससाठी प्रोत्साहित करतील की तू बाबा बिझनेस करतोय, चांगली गोष्ट करतोय. तू जर नोकरी करत असशील तर लोक निश्चित प्रोत्साहित करतील की ही चांगली नोकरी आहे, ती नोकरी चांगली आहे. पण बिझनेससाठी तुला प्रोत्साहित करणाऱ्या लोकांचं प्रमाण जे असतं ते खूप कमी असतं आसपास. सो काही चुका आपण टाळाव्यात की काही गोष्टीमध्ये जसं आपण काम करताना चुकीचं बोलू नये, कोणाशी ओव्हर जास्त बोलू नये, जास्त कॉन्फिडन्स आपला दाखवू नये. एक स्टेबल, संत गतीने, व्यवस्थितपणे, कन्सिस्टंटली आपलं काम करत राहणं. उतार चढाव येत असतात, हा नियम आहे प्रकृतीचा. आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो ती जी रेषा असते, याच्या मीटरवर दाखवली जाते, ती
अशी वर खाली चालत असते. ती वर खाली चालते याचा अर्थ की माणूस जिवंत आहे. जर ती फ्लॅट चालायला लागली तर माणूस संपलेला असतो. सो बिझनेसमध्ये पण तसंच आहे. तुमच्या वर्किंगमध्ये काही प्रॉब्लेम्स येतील, काही अडचणी येतील, त्यातून तुम्ही त्या स्वतःला उभाराल, पुढे जाल आणि असं करत करत तुमचा फ्लो जो तो कंटिन्यू चालत राहील. तो बिझनेस करताना चुका कमीत कमी करणं, चुका होणार नाही असं मी सांगत नाही, परंतु चूक करताना आपण लक्ष देणं, प्रिकॉशन घेणं हे खूप महत्त्वाचं. एक चूक रिपीट नाही झाली पाहिजे. एक छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे एक तुम्हाला सांगतो या ठिकाणी की पहिली गलती अनजान, दुसरी गलती नादान, तिसरी गलती शैतान और चौथी गलती म्हणजे तो कधी सुधारणार नाही. सो आपण एक चूक करताना ते रिपीट होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. चूक होणार आणि याच्या चुकीला आपण कव्हर करून पुढे जाणं हे आपलं काम त्या ठिकाणी निश्चित असेल. त्या ठिकाणी मला असं वाटतं. नेक्स्ट मला वाटतं की आपलं टाइम मॅनेजमेंट हा एक खूप महत्त्वाचा आणखी एक पार्ट त्या ठिकाणी आहे. बिझनेस करताना आपला टाइम मॅनेज करणं हा जर आपल्याला जमला, रोहित शर्माने जेव्हा पुढचा त्याला विषय लक्षात आला की टाइम मॅनेजमेंट हा त्याला सगळ्यात मोठा कन्स्टंट किंवा ती सगळ्यात मोठी विकनेस त्या ठिकाणी होते. मग टाइम मॅनेजमेंटवर त्यांनी वर्किंग स्टार्ट केली की मी माझा टाइम जो आहे त्याचं अलोकेशन करेल. मी प्रॉपरली माझ्या टाइमचं एक पूर्ण शेड्यूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत अलोकेशन करेल. मीटिंग वाईज त्याला टायमिंग ॲडजस्ट करेल. सेकंड, वर्क डेलिगेशन, म्हणजे जे काम माझ्यासाठी करणं आवश्यक आहे ते मी करेल आणि जे काम मी कोणाकडून करून घेऊ शकत असेल ते कोणाकडून करून घेणं याला म्हणतं वर्क डेलिगेशन. सो या पद्धतीने रोहित शर्माने आपलं वर्किंग जे आहे ते करायला सुरुवात केली. आणि एक चांगली म्हण आहे, समय के सदुपयोग से रंग बने राजा, समय के दुरुपयोग से राजा बने भिकारी, यह समय का चक्र है हर किसी पे भारी. म्हणजे जो व्यक्ती समयचा टायमाचा उपयोग करतो तो रंकचा राजा बनतो आणि जो दुरुपयोग करतो तो राजाचा रंक बनतो. आणि जो याचा योग्य पद्धतीने यूज करेल तो निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी त्याला सक्सेस त्या ठिकाणी मिळतो. सो टाइम मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्या ह्या सगळ्या बिझनेसमध्ये असला पाहिजे. डे टू डे लाईफमध्ये तो महत्त्वाचा पार्ट आहे. सो प्रत्येकाने टाइम मॅनेजमेंटवरती आपलं काम करणं आणि बिझनेसमध्ये विशेष करून टाइम मॅनेजमेंटवर काम करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर एक जो सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी की एक्सटर्नल फॅक्टर्स, मी बिझनेस करतो आहे, सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली मॅनेज करतो आहे, विकनेसेसवरती ओव्हरकम करतो आहे, परंतु काही असे फॅक्टर असतात जे फॅक्टर आपल्या हातात नसतात. असे कोणते फॅक्टर असतात? पहिला फॅक्टर असतं पॉलिटिकल फॅक्टर. पॉलिटिकल अस्थिरता किंवा पॉलिटिकली काय चाललं आहे, कोणतं गव्हर्नमेंट काय पॉलिसी आणतंय याच्यावरती सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. दुसरा फॅक्टर असतो इकॉनॉमी फॅक्टर. इकॉनॉमी फॅक्टर म्हणजे इकॉनॉमी वाढते, इकॉनॉमी कमी होते, ओव्हरऑल वर्ल्डमध्ये काय चाललं आहे याचा इकॉनॉमिक फॅक्टर त्या ठिकाणी असतो. तर सोशल फॅक्टर्स, सोशल फॅक्टर म्हणजे ओव्हरऑल आपल्या सोसायटीमध्ये, समाजमध्ये काय नवीन ट्रेंड येत आहेत, काय गोष्टी बदलत आहेत, ह्या सगळ्या समजून घेणं, याच्यावरती कंटिन्यू नजर असणे. पॉलिटिकली काय चाललं आहे, इकॉनॉमिकली काय चाललं आहे, सोशली काय चाललं आहे, ह्या तिघ गोष्टींवरती कंटिन्यू लक्ष ठेवणं हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी एक्सटर्नल फॅक्टरमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकल डिस्क्रिप्शन, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये काय चेंजेस येत आहेत, टेक्नॉलॉजी नवीन काय बदलते, त्यात कोणते अपग्रेडेशन येत आहेत, कोणत्या गोष्टी पूर्ण ॲब्सोल्यूट होऊन जात आहेत, पूर्ण 100% बदलून जात आहेत. तर ह्याच्यावरती पण कंटिन्यूस नजर ठेवून आपल्याला गरजेचं असतं, कारण हे फॅक्टर्स सुद्धा आपल्या बिझनेसवरती खतरनाक इम्पॅक्ट करत असतात. त्याच्यानंतर एम्प्लॉई लॉ, जे आपण आपल्याला लोक कामं करतात त्यांच्याकडे लॉज काय आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट त्याच्यावरती कसं रेग्युलेशन करतं हे पण आपल्याला महत्त्वाची गरज आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर टॅक्सेशनचं वेगवेगळे इम्पॅक्ट आपल्या बिझनेसवरती होत असतं. एखाद्या बिझनेसला त्या ठिकाणी टॅक्स फ्री झोनमध्ये असेल आणि त्या ठिकाणी अचानक टॅक्स लागला, तो टॅक्सेशनचा इम्पॅक्ट त्याच्या बिझनेसवर पडतो. त्याच्या टेरिफ्स म्हणजे टॅक्स पर्सेंटेज वाढून जाणे, टॅक्स पर्सेंटेज कमी होणं, ह्याचा बिझनेसवरती सकारात्मक किंवा नकारात्मक दोघं पद्धतीचे इम्पॅक्ट त्या बिझनेसवरती आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ, म्हणजे आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बनवली आहे, आपला ब्रँड लोगो असो, समजा आपण किंवा आपला सोशल मीडिया प्रेझेन्स असेल, आपलं यूट्यूब चॅनल असेल, ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपली आहे. किंवा आपण त्या ठिकाणी एखादं सॉफ्टवेअर बनवलं असेल, ह्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे लॉज काय आहेत ते समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आपलं ॲक्ट करणं हे खूप आजच्या तारखेमध्ये गरजेचं आहे. नाही तर आपण एखादी वर्किंग सुरू करावी, आपण ब्रँड नेम आपला रजिस्टर नसावा, ट्रेडमार्क समजा आपला रजिस्टर नाही आहे आणि त्या ट्रेडमार्कवरती आपण आपला ब्रँड मोठा करून टाकला आणि उद्या कोणीतरी त्याला ट्रेडमार्कला दुसऱ्या कोणी रजिस्टर करून घेणं हा सुद्धा थ्रेट त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये असतो. सो ह्या सगळ्यांवरती आपण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या विकनेसेसवरती जे आपण काम करतो बिझनेसमध्ये, मी जर तुम्हाला पहिली बोललो की स्ट्रेंथ ही महत्त्वाची आहे, परंतु मला असं वाटतं की विकनेस खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे. की या विकनेसवरती आपण स्ट्रॉंगली जेवढं इम्पॅक्टफुल आपण काम करू, म्हणजे त्या विकनेसेसचे जे प्रश्न आणखी अजून ज्या काही अडचणी आपल्याला दिसत आहेत की ह्या अडचणी माझ्यामध्ये आहे, त्या प्रश्नांना जे आपण उत्तर देतो की आपल्याकडे उत्तर रेडी असतं, तेव्हा आपल्याला एखाद्या आलेल्या प्रश्नावरती, आलेल्या अडचणीवरती आपल्याला आश्चर्य वाटत नसतं, कारण की आपण त्याच्यासाठी प्रिपेअर असतो. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टी प्रिपेअर असतो तेव्हा नॅचरली आपण
त्या प्रश्नाला, त्या अडचणीला इझिली सॉल्व्ह करतो आणि तो प्रश्न मार्गी लावतो. सो बिझनेसमध्ये वर्क करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बारकाईने पाहतो, ते काम करतो, तर निश्चितच आपल्याला बिझनेसमध्ये यश मिळतं. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी बघितल्या त्या मी वापस एकदा तुमच्याशी रिपीट करू इच्छितो. सगळ्यात पहिली कॅपिटल मला किती बिझनेसमध्ये लागेल याचं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं असतं. सेकंड, मी त्या ठिकाणी कॅपिटल कुठून उभं करेल, कसं उभं करेल ते जास्त महत्त्वाचं आपण बघितलं. तिसरं आपण बघितलं की लिगल स्ट्रक्चर आपण कोणतं वापरलं पाहिजे, प्रॉपर्टीशिप असली पाहिजे, आपल्याकडे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली पाहिजे, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर मी फायनान्स अँड अकाउंटिंग कसं मेंटेन करेल, माझ्याकडे अकाउंटिंग सॉफ्टवेअर कोणतं असलं पाहिजे, मी कॅश फ्लो कसं मेंटेन केला पाहिजे हे आपण बघितलं. त्याच्यानंतर टॅक्स ऑब्लिगेशन, मी कोणकोणते टॅक्सचे जे ऑब्लिगेशन्स माझ्यावरती येऊ शकतात, GST येऊ शकतं, इन्कम टॅक्स येऊ शकतं, TDS येऊ शकतं, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर कोणकोणत्या इन्शुरन्स मला त्या ठिकाणी गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. जसं जनरल इन्शुरन्स आहे, माझी जी फर्निचर त्याचं इन्शुरन्स मला महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा पण पुढचा विषय बघितला की मी जो बिझनेस करतो त्यामध्ये इन्व्हेंटरी कशी मी मॅनेज करतोय, तो खूप महत्त्वाचा पार्ट. म्हणजे माझ्याकडे असलेला माल मी कसा सांभाळतोय, त्याच्यावरती मला ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसं मिळतंय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर मला परमिट्स अँड लायसन्स कोणते आवश्यक आहे, जसं मला इन्कम टॅक्सचं जे TDS आहे किंवा GST सर्टिफिकेट आहे किंवा लोकल बॉडीचं परमिट्स आहे, हे खूप मला महत्त्वाचे असतात, हे आपण बघितलं आपण. त्याच्यानंतर मला जर सेटबॅक बसला, मी जर बिझनेसमध्ये फेल झालो तर मी त्याला रिकवर कसे करेल, तर याच्यावरती आपण बऱ्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं की सेटबॅक बसला किंवा सेटबॅक बसणार नाही याची पण आपण कशी काळजी घेतली पाहिजे किंवा लोक काय म्हणतील याच्यावरती आपण कसं रिॲक्ट केलं पाहिजे हे पण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट, आपण आपला टाइम इफेक्टिव्हली कसा मॅनेज करावा हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा फॅक्टर आपण बघितला की माझ्या बिझनेसचे एक्सटर्नल फॅक्टर, म्हणजे ज्या गोष्टी माझ्या हातामध्ये नाही आहे, ज्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याचा इम्पॅक्ट, जसं पॉलिटिकली काय इम्पॅक्ट होऊ शकतो, इकॉनॉमिकली काय इम्पॅक्ट होऊ शकतो, सोशली काय इम्पॅक्ट होऊ शकतो, याचा पण या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. निश्चितच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टीवरती आपण चर्चा केली असेल. अजून तुम्हाला काय वाटतं की अजून कोणत्या विषयावरती आपण चर्चा केली पाहिजे, कोणत्या विषयात डिटेल चर्चा केली पाहिजे, तुम्ही मला सांगावं. तुमच्या कमेंटची मला त्या ठिकाणी आतुरतेने वाट बघेल. सोबतच मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब नक्कीच करा. थांबतो. धन्यवाद. नमस्कार.